माझा जन्मच अशा घरात झाला, की जिकडे हिंदुत्वाचंच वातावरण होतं आणि धार्मिक कार्यक्रम पण घरी सगळे उत्साहाने होत होते. त्यामुळे दुसऱ्या कुठल्या पक्षात जावं, असा कधी विचार पण नाही आला. म्हणजे इट वॉज एन ऑटोमॅटिक प्रोसेस. 2 लोकांची भाषणं मी नेहमी लहानपणापासून ऐकत आले. एक तर अटल बिहारी वाजपेयी. हे माझं अत्यंत म्हणजे लाडकं व्यक्तिमत्व आणि दुसरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे. आणि दोन्ही वेगळी व्यक्तिमत्व आहेत. एक सौम्य, अतिशय सेन्सिटिव्ह, कवी मनाचं आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे जे आक्रमक. नमस्कार, जय महाराष्ट्र. कसे आहात आपण? माझ्या ऑफिसमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझा राजकीय जीवन आणि सामाजिक जीवन हे खूप प्रदीर्घ आहे. म्हणजे सुरुवातच करायची झाली तर माझा जन्म राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रेरित अशा कुटुंबामध्ये झाला. माझे वडील डॉक्टर श्यामसुंदर कायंदे हे नेत्ररोग तज्ज्ञ राहिलेले आहेत. आता ते नाही आहेत. त्यांच्याकडूनच मला सामाजिक जीवनाचं बाळकडू मिळालं. राम जन्मभूमी या सगळ्या मूव्हमेंटशी माझे वडील रिलेटेड होते. 3 वेळा कारसेवेला गेले, पण त्यावेळेला माझा अभ्यास सुरू होता. शालेय जीवन संपलं होतं, कॉलेजही संपलं होतं आणि MSc ची परीक्षा होती. त्यामुळे वडिलांनी सांगितलं, हे सगळं नंतर, पहिले अभ्यास आणि नोकरी किंवा पहिले आपल्या पायावर उभं राहणं, हे सगळं नंतर होत राहील. आणि त्यामुळे मी MSc प्राणीशास्त्र या विषयात पूर्ण केलं. त्याच्यानंतर मी PhD केलं वटवाघुळांचं, म्हणजे वटवाघूळ बॅट्स जे आहेत त्याच्या प्रजनन ग्रंथीवर आणि त्यांच्या रिप्रोडक्शनवर. तो एक टप्पा झाला. कॉलेजमध्ये शिकवायला काम केलं. विद्यार्थ्यांमध्ये एवढा माझं मन रमायचं की मला फार आवडायचं विद्यार्थ्यांमध्ये राहायला. आणि सोबतच RSS मधून मग भारतीय जनता पक्ष, स्वाभाविकच तो प्रवास सुरू झाला. आणि पहिला जो कार्यक्रम मी केला तो बाबरी मशीद ज्या दिवशी उद्ध्वस्त केली किंवा झाली, जे काय म्हणूया, त्यानंतर जयवंतीबेन मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली एक हळदी कुंकवाचा समारंभ केला आणि तो इतका गाजला की ते माझं पॉलिटिकल लॉन्चिंगच कळत न कळत झालं. आणि मग भारतीय जनता पक्षामध्ये महिला आघाडीची धुरा जवळजवळ मी अनेक वर्ष सांभाळली, मुंबई असो, महाराष्ट्र. आणि त्यानंतर माझं ट्रान्झिशन हळूहळू 2012मध्ये शिवसेनेत झालं. त्यामुळे अकॅडमिक करिअर आणि नंतर सायमल्टेनियसली पॉलिटिकल करिअर हे टुगेदर असं चालू होतं. आणि आज अर्थात मधले अजून बरेच विषय आहेत, ते आपण हळूहळू ते उकलतील तुमच्यासमोर. परंतु आत्ता विधान परिषदेवर आहे. आता 5 वर्ष झालेली आहेत. त्या माध्यमातूनही बरंच काम होतं. अवनी ही माझी एक सामाजिक संस्था आहे. त्यामध्ये स्त्री शक्ती केंद्र, स्त्रियांना मदत करण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार यामधून मार्ग काढण्यासाठी, आणि मी त्याला एक नाव दिलं, त्याला लीगल फर्स्ट एड, की इमिजिएटली काय करायचं हे मार्गदर्शन माझ्या इकडे होत असतं. असा विविध गोष्टी सगळ्यात सायमल्टेनियसली सुरू आहे. शिवतीर्थावर 2 लोकांची भाषणं मी नेहमी लहानपणापासून ऐकत आले. एक तर अटल बिहारी वाजपेयी. हे माझं अत्यंत म्हणजे लाडकं व्यक्तिमत्व आणि दुसरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे. आणि दोन्ही वेगळी व्यक्तिमत्व आहेत. एक सौम्य, अतिशय सेन्सिटिव्ह, कवी मनाचं आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे जे आक्रमक. म्हणजे ह्या दोघांकडे बघूनच मला सामाजिक जीवनाची प्रेरणा मिळाली. आणि वडिलांबरोबर तर होतेच मी, प्रवास झाला. आणि मला नेहमी वाटायचं की आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी. आता हे म्हणा की मे बी इट इज इन माय DNA. त्यामुळे ते करता करता आणि अर्थात राजकीय इच्छाशक्ती तर होतीच. कुठून तरी निवडून यावं. एखादा मतदारसंघातून आपण निवडून आलं की तो एक मतदारसंघ आपल्याला पाहिजे तसं आपण त्याच्यात काम करू शकतो. मग ते त्या विभागातली स्वच्छता असेल, पर्यावरण असेल, त्याच्यानंतर कारण पर्यावरणाविषयी माझे 3-4 संशोधन झालेले आहे कॉलेज जीवनामध्ये. जैवविविधतेवर पण माझे काही पेपर्स आहेत. किंवा महिलांचं पोषण
आणि ॲडोलेसंट गर्ल्स यांचं हिमोग्लोबिन लेवल याच्यामध्ये माझं संशोधन आहे. तर मला असं वाटायचं की माझं जे काही एक अकॅडमिक नॉलेज आहे ते समाजासाठी कुठेतरी उपयोगात आणावं, ह्या दृष्टिकोनातून ती माझी इच्छाशक्ती होती. आपण पाहतो की महिलांवर अन्याय अत्याचार हे होत आहेत, ते थांबवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, परंतु शेवटी ही जी मानसिकता आहे स्त्रीकडे बघण्याची ती कुटुंबातूनच सुरुवात होते. जेव्हा एखादे वडील म्हणजे जेव्हा मुलं पाहतात की वडीलच आईशी विचित्र वागतायत, शिवीगाळ करतायत, तिला हीन लेखतायत, तेच तो मुलगा पाहतो आणि पुढे तो तसाच वागतो. त्यामुळे कुटुंबातूनच ह्या संस्काराची सुरुवात होते. आणि स्वतः लहानपणापासून आपण पण कुठेतरी रस्त्यावर चालताना वगैरे कोणीतरी धक्का मारणं, घाणेरडी कमेंट करणं, याच्यात खूप वेदना होतात स्त्री मनावर. आणि हे कधी खरंच त्या पुरुषाला समजतं का की आपण ह्या बाईला धक्का मारून गेलो आहे किंवा काहीतरी घाणेरडी कमेंट केली आहे, तर खरंच तिला त्याच्या वेदना त्यांना जाणवतं का? आणि त्यातूनच ह्या सगळ्याचा निर्माण होतोय. म्हणजे एखाद्या महिलेवर अन्याय होतोय आणि कोणीच पुढे येत नाही, कोणी मध्ये पडत नाही भीतीने, किंवा अरे तो आपल्यालाच काहीतरी मारेल वगैरे. परंतु ही भीती कुठेतरी निघाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की महिलांनी एकतर स्वतःचा सेल्फ एस्टीम वाढवलं पाहिजे. कारण आपणच आपल्याला जर का कमकुवत समजलं, म्हणजे नाही मला हे कसं जमेल, मला ड्रायव्हिंग कसं जमेल, मला शेअर मार्केटमधलं काही कळणारच नाही, मग हे एखादा लीगल पेपर वाचायचा आहे तर मग मला तर समजेल की नाही, हा प्रत्येक वेळा त्या महिलेच्या मनात जो प्रश्न निर्माण होतो, तो प्रश्न त्याला ओव्हरकम केलं पाहिजे किंवा तिने ट्राय केलं पाहिजे की नाही मी हे करून बघेन. तर हा जो आत्मविश्वास हा सगळ्यांनी मिळून तिला द्यायला पाहिजे. अर्थात आता स्त्रिया खूप पुढे गेलेल्या आहेत, आता त्याच्यावर आपण म्हणजे खूप चर्चा झालेल्या आहेत, परंतु अजूनही ज्या अगदीच झोपडपट्टीत राहणाऱ्या महिला आहेत किंवा ज्या दुर्लक्षित आहेत, एकल महिला आहेत, विधवा आहेत, परित्यक्ता आहे, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डिंग करणं खूप महत्त्वाचं आहे की नाही आम्ही हे करू शकतो. आज महिला एकट्या राहत आहेत, अनेक जणी विभक्त आहे किंवा बाय चॉईस एकट्या राहतात, तर त्यांच्यात तो आत्मविश्वास निर्माण झाला आहे. नाही, अवनी हे एक खरं पाहिलं तर अवनी अन्न वस्त्र निवारा असंही त्याचा अर्थ होऊ शकतो. अवनी पृथ्वी. तर मी एक सामाजिक संस्था स्थापन केली आणि मी शिक्षकांसाठी एक मासिकसुद्धा त्याच्यातनं चालवत होते जे रेजिस्टर्ड आहे. त्यावेळी मी शिक्षक मतदारसंघ लढला आणि त्यावेळेला मला असं वाटलं की शिक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक मासिक सुरू करावं. अर्थात ते मी 2 वर्ष चालवलं. आणि नंतर त्याच्यात मी थोडंसं डायव्हर्जन असं आणलं की अनेक महिला माझ्याकडे येत होत्या की नवरा असा वागतोय, हे आहे ते आहे, बऱ्याचशा जे अन्याय अत्याचाराचे विषय. तर मला असं वाटायचं की एखाद्या महिलेला घरात काही त्रास होत असेल तर तिला पटकन कळत नाही पोलिसांकडे जावं की सामाजिक संस्थेकडे जावं की काय करावं. आणि ते पाऊल चुकलं तर पुढची एखादी लिगल केस तयार होणार असेल तर ती चुकीच्या डायरेक्शनमध्ये जाते. आणि मला असं वाटलं की त्यामुळे मला एक शब्द माझ्या मनात आला की जसं आपण रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला तर फर्स्ट एड करतो कोणाला तरी जखमी व्यक्तीला, तसं एक लीगल फर्स्ट एड असावं की काउन्सिलिंग, की पहिलंच मार्गदर्शन जर का चुकलं तर पुढचं चुकत जातं. म्हणून ते अवनीच्या माध्यमातून मी काही महिलांना थेट शेवटपर्यंत मदत केली. मी फार नसेल केलं आहे, 60-70 महिलांना मदत केली असेल, परंतु ती थेट शेवटपर्यंत केली. भारतीय जनता पार्टी ते शिवसेना हे काही खूप मोठं ट्रान्झिशन म्हणजे असं नव्हतं की, कारण दोन्ही समविचारी पक्ष होते. त्यामुळे भाजपातून शिवसेना थोडंसं जड अंतःकरण होतं, कारण भाजपामध्येच लहानाची मोठे झाले आणि एकंदरच सगळं तिथले संस्कार होते. परंतु इकडे जरी मला थोडा वेळ लागला रुजायला, सुरुवातीला मला 3-4 वर्ष कोणतीच जबाबदारी नव्हती, परंतु नंतर मग पक्षप्रवक्ता, नंतर शिर्डी साई संस्थान इथे पण मला ट्रस्टी या नात्याने पाठवलं. परंतु त्यावेळी
शिवसेना भाजपमध्ये फार काही पटत नव्हतं 2014च्या नंतर. आणि त्यामुळे तिथेही म्हणजे काम करण्याची संधी उपलब्ध झाली नाही नंतर. परंतु अचानकच 2018मध्ये मला विधान परिषदेची संधी मिळाली शिवसेनेतून. आणि खऱ्या अर्थानं मग ज्याला आपण म्हणू की राजकारणातली एक सभागृहात काम करण्याची जी एक संधी जी आपण वाट पाहत असतो ती तिथे उपलब्ध झाली. आणि कॉलेजच्या जीवनातून मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतल्यानंतर पूर्ण वेळ राजकीय जीवनच माझं सुरू होत आहे. आणि नंतरच्या काळात म्हणजे आता जे शिवसेनेचे जे आता जसं विभाजन झालं, माननीय एकनाथ शिंदे हे तेव्हाही आमचे नेते होतेच. म्हणजे सर्वच आम्ही आमदार त्यांच्याकडे जातच होतो आमची कामं घेऊन आणि ते करतही होते त्वरित. परंतु एकंदरच शिवसेनेमध्ये त्यांचा जो दबदबा होता तो काही ठिकाणीपर्यंत मर्यादित होता. ठाणे, पालघर, भिवंडी, अंबरनाथ ह्या भागात. परंतु एक खरं आहे की सर्वच आमदार त्यांच्याकडे जात होते विषय घेऊन. नगरविकास खातं त्यांच्याकडे असल्यामुळे. आणि मला सांगायला आवडेल की आरोग्यमंत्री ते असताना त्यावेळी जे ESIS हॉस्पिटल असतात त्या डॉक्टर्सचं मानधन वाढवण्याचं त्यांनी काम केलं. हा विषय मी त्यांच्याकडे नेला होता, तो त्वरित त्यांनी मान्य केला. त्यामुळे आणि दुसरा जो दिशा कायदा जसा आंध्र प्रदेशाने आणला तसं जेव्हा सभागृहात मी मागणी केली की महाराष्ट्र सरकार असा कायदा आणेल का, आणि तो शक्ती कायदा आणला. त्याहीमध्ये माननीय एकनाथ शिंदे यांनी खूप पॉझिटिव्ह भूमिका घेतली होती. त्यामुळे शिंदे साहेबांशी नेहमीच एक नेता म्हणून आमचा संपर्क होता. परंतु त्यांच्या पर्सनॅलिटी मधले काही पैलू हे कदाचित मी कधी पाहिले नाही किंवा समोर आले नाही. ते म्हणजे त्यांचं हिंदी अतिशय चांगलं आहे, इंग्रजी चांगलं बोलतात आणि अर्थात मंत्री म्हणून ते सक्सेसफुल होतेच. परंतु हे जेव्हा त्यांनी जे बंड केलं आणि बाहेर पडले, सुरुवातीला महिना 2-3 महिना समजलं असेल की नेमकं काय होत आहे. त्यामुळे त्याही वेळा पाहिलं असेल की मी कधी त्यांच्यावर जहरी टीका केली नाही किंवा त्यांना कधी गद्दार किंवा अशा कुठलीच भाषा मी वापरली नाही. कारण मलाही थोडा संभ्रम होता की हे नेमकं काय चाललं आहे. आणि जसे जसे दिवस गेले मग ते सगळी लिगल लढाई, कोर्टाची न्यायालयीन सगळी लढाई सुरू झाली. मग ते उद्धवजींचं मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होणं वगैरे. म्हणजे एकंदरच अनेक लोकांना असं वाटलं की हे नेमकं काय आहे आणि याच्या मागे कोणी काही वेगळं राजकारण तर नाही आहे, अशाच मनस्थितीमध्ये अनेक जण होते. परंतु एक मी सांगू इच्छिते की जे जुने जाणते शिवसैनिक आहेत त्यांना ही महाविकास आघाडी कधीच पटली नाही. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन करणं आणि माननीय उद्धवजींनी मुख्यमंत्री अशा पद्धतीने होणं हे अनेकांना तेव्हा नव्हतं आवडलं. म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री हो नाही असं नाही, परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आपल्याला बसावं लागतंय की ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच काँग्रेसचा प्रखर विरोध केला, राष्ट्रवादी पक्षाचाही त्यांचा विरोध होताच. आणि आपण त्यांच्यासोबत सरकार ही मजबुरी इतकी का निर्माण व्हावी. अर्थात पण ते 2.5 वर्ष गेले. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की कोरोनाचं संकट हे ते. त्यावेळी खरे काम करणारे तर एकनाथ शिंदेच होते. स्वतः त्यांना 2-2दा 3-3दा कोरोना झाला तरीसुद्धा ते त्यांचं जे वैशिष्ट्य आहे की पूर्णपणे समर्पित होऊन काम करणं. ते कधीही विचार करत नाही की मी पाण्यात कसा उतरू, मी डोंगरावर कसं जाऊ, मी तिथे असलं पाहिजे आणि मी तिथे जाणार. आणि त्यामुळे सगळीच लोक कामाला लागतात. त्यामुळे हे सगळं झालं मधल्या काळामध्ये. आणि माननीय शिंदे साहेबांनी देखील मला म्हटलं की आमच्यासोबत काम करा. त्यावेळेला मला असं वाटलं की हे पाऊल कसं घेऊ. विधान परिषदेची संधी आपल्याला उद्धव ठाकरे यांच्याकडनं मिळालेली असताना, परंतु नंतर ज्या पद्धतीने पक्ष हिंदुत्वाच्या विरोधात जात होता किंवा मूळ भूमिकेपासून शिवसेना दूर चालली आहे हे जसं जसं लक्षात येत होतं. म्हणजे सावरकरांवर टीका होत असताना
अतिशय खालच्या पातळीवर टीका होत असताना आपण निरुत्तर होतोय, आपण बोलू शकत नाही, आपण फक्त म्हणणार की आम्ही हे सहन करणार नाही, परंतु तरी जाऊन त्यांच्यासोबत बसणार. त्यामुळे हे कसं काय शक्य? एक प्रवक्ता म्हणून डिफेंड करणं खूप कठीण जात होतं. त्यानंतर ज्या लोकांनी आपल्या देवी देवतांवर इतकी खिल्ली उडवली घाणेरड्या पद्धतीने, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना कोणी थेरडा म्हणतंय, कोणी उद्धव ठाकरेंवर टीका करतंय, कोणी आदित्य ठाकरेंवर घाणेरडी टीका करतंय आणि त्याच चेहऱ्यांबरोबर आपल्याला काम करावं लागतंय, हे मनाला पटत नव्हतं. त्यामुळे शेवटी माझ्या मनाची मी तयारी केली. माननीय एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास पहिले देखील होता आणि विश्वासाचा प्रश्न नव्हता, परंतु आपण एखादं पाऊल उचलावं न उचलावं. आणि नंतर अर्थात तोपर्यंत पक्ष पण आणि चिन्ह हे दोन्ही माननीय एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर तो निर्णय सोपा पण झाला. कारण आपल्या एका पाऊल टाकल्यामुळे पक्षाला किंवा कोणाला आणि स्वतःला अडचणीत आणू नये, निश्चित हा कार्यभाग होताच, ते प्रामाणिकपणे कबूल करायला हरकत नाही. परंतु काम करायला संधी मिळते आणि मला सांगायला आवडेल की माननीय एकनाथ शिंदे यांना मी म्हटलं की मला संघटनात्मक काम करायचं आहे, मला संघटनेची काहीतरी जबाबदारी द्या. तेव्हा अर्थात मी तेवढी पण काही सिनियर नव्हती की नेतेपद मागावं, परंतु मला असं वाटलं की 57 वर्षाच्या इतिहासात शिवसेनेमध्ये महिला नेता म्हणजे महिलांना नेतेपद आणि सचिवपद हे कधीच दिलं गेलं नाही. आणि त्यामुळे मी इच्छा व्यक्त केली आणि त्यांनाही ते पटकन पटलं की हो, हे चांगलं आहे, एखादी महिला सचिव असणं पक्षाचं ही एक प्रोग्रेसिव्ह गोष्ट आहे. त्यामुळे अशा पद्धतीने माझं ट्रान्झिशन इकडे झालं. आणि एक आहे की इकडे थेट तुम्हाला पक्ष नेतृत्वाशी बोलता येत आहे, हा एक मोठा फरक जाणवतोय. किमान 1 मिनिट का होईना पण तुम्ही थेट बोलू शकता विदाऊट एनी प्रेशर किंवा कुठली एक मनमोकळे तुम्ही एक्सप्रेस करू शकता, बाबा मला असं हे वाटतं, हे असं आहे. त्यामुळे तो जो संवादाचा अभावच होता मातोश्रीच्या भोवती, तो इथे अजिबात जाणवत नाही. हे आणि निश्चितच काम करायला पुष्कळ फ्रीडम आहे. कारण शिवसेना असा पक्ष आहे की सगळ्यात जास्ती महिला शिवसेनेकडे आहेत आणि त्यामुळे काम करायची संधी आहे चांगली. आणि ज्या काही सरकारी योजना येत आहेत त्याच्यावर तर आपण बोलूच, तर महिला ओरिएंटेड बऱ्याच योजना माननीय एकनाथ शिंदे यांचं महायुती सरकार आणि अर्थात त्यांना उत्तम साथ मिळते आहे ती देवेंद्र फडणवीस यांची आणि अजितदादा पवार यांची. बघा, शिवसेनेच्या 2 मूलभूत गोष्टी ज्या आहेत, जी ॲम्ब्युलन्स सर्व्हिस त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी पूर्ण प्रत्येक शाखेची एक ॲम्ब्युलन्स, याच्यानी लोकल कनेक्ट, मराठी युवकांसाठी थेट लढा देणं, त्यांच्या नोकऱ्यांसाठी, त्यांच्या मूलभूत अधिकारांसाठी थेट लढा दिला. आणि कोणी किती त्याची खिल्ली उडवली तरी वडापावच्या गाड्या आणि वडापाव याच्यातनं जो रोजगार निर्मिती स्थानिक पातळीवर झालं. त्यामुळे वंदनीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की पोटातला अग्नी हा खूप महत्त्वाचा आहे आणि जर का तुम्ही लोकांना रोजगार दिला नाही, नुसतंच तुम्ही भाषणांना बोलवलं तर हे काही राजकारण नाही. कारण त्यांचं जे नेहमी म्हणणं आहे असं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, यातनंच हा पक्ष पुढे आला आहे. आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच पद्धतीने आज तुम्ही पाहताय की एकतर त्यांचं वैद्यकीय क्षेत्राशी एवढी त्यांना आवड आहे की ते प्रत्येक वेळा म्हणजे तुम्ही बघा की जो मुख्यमंत्री रिलीफ फंड आहे, जो खरं तर माननीय देवेंद्र फडणवीस यांनी चालू केला, उद्धव ठाकरे असताना तो इतका कमी खर्च झाला, केवळ 2.5 वर्षामध्ये 2.5 कोटी, आणि आता तुम्ही पाहताय की 1.25 वर्षामध्ये 1.25 कोटी. म्हणजे मेडिकल रिलीफ हा इतका महत्त्वाचा आहे. महात्मा ज्योतिबा फुले योजना असेल त्याचं 1.5 लाखावरून 5 लाख केले. महिलांसाठी जो ST मध्ये प्रवास आहे त्याला थेट 50% सूट दिली आणि आज करोडो महिला त्यातनं म्हणजे फेऱ्या होत आहेत. पहिल्याच दिवशी 11 लाख महिलांनी प्रवास केला. ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्येष्ठांसाठी जो मोफत प्रवास, पहिले खिल्ली उडवली गेली, पण आता आजच तुम्ही पहा आजच्या वर्तमानपत्रांमध्ये की ज्येष्ठ नागरिक खुश आहेत की आम्हाला मुली मुलांकडे जाता येतंय, नुसतंच कुठेतरी जायचंय तरी पण जाता येतंय. तर हा जो एक
निर्णय बघितला तर लहान आहे, परंतु त्याचा परिणाम जो आहे तो खूप मोठा आहे. निश्चितच भरीव कामगिरी आहे, कारण स्वतः त्यांना या वैद्यकीय क्षेत्राबद्दल खूप आकर्षण आहे आणि पॅशन आहे. आणि त्यांनी श्रीकांत शिंदे यांना डॉक्टर केलं. आपल्याला माहीत आहे की त्यांच्या जीवनामध्ये त्यांची 2 मुलं त्यांनी गमावल्यानंतर स्वर्गीय आनंद दिघे, धर्मवीर आनंद दिघे यांनी ज्याप्रमाणे त्यांना प्रेरित केलं आणि खचून न जाता पुन्हा लोकांसाठी ते उभे राहिले. आज आपण पाहतोय की एक वेगळाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आहे. आणि त्यांच्या ठाण्यामध्ये तुम्ही पाहत असाल तर त्यांच्या आईच्या नावाने हॉस्पिटल असेल आणि वैद्यकीय आघाडी ही त्यांनी जी उभी केली पूर्ण महाराष्ट्रावर. आज अनेक युवक पुढे येत आहेत. ते सांगतात की पक्षाची आम्हाला बाकी जबाबदारी नको, आम्हाला वैद्यकीय आघाडीची जबाबदारी द्या, असं येऊन सांगतायत. म्हणजे आज वैद्यकीय आघाडी आणि अर्थात मंगेश चिवटे यांनी खूप चांगल्या पद्धतीने हा विषय पुढे नेला. त्यांचाही उल्लेख मला या मुलाखतीत केला पाहिजे की म्हणजे आपण कुठल्याही गावात फोन केला तरी तिथे तो कार्यकर्ता त्या घरी जाऊन सगळे जे काही डॉक्युमेंट्स लागतात त्या निधीसाठी ते सगळे तो स्वतः त्या कुटुंबाकडनं मिळवतो आणि मंत्रालयापर्यंत घेऊन येणं आणि थेट त्या हॉस्पिटलला पैसे ट्रान्सफर होणं इथपर्यंत सगळी काळजी घेतली जाते. तर मला वाटतं की सामान्य जनतेला काय हवं असतं, लोकांना काय त्यांच्या घरावर सोन्याची कौलं नको आहे, परंतु जीवन सुखमय व्हावं, सुसह्य व्हावं यासाठी जे काय करता येईल ते माननीय मुख्यमंत्री करत आहेत. इर्शालगडाची जी दुर्घटना झाली, स्वतः तिकडे गेले, स्वतः तिकडे डोंगर सर करून त्या परिस्थितीमध्ये गेले आणि एवढ्यावरच थांबले नाही. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचा शैक्षणिक खर्च अनाथ झालेल्या मुलांचा तो स्वीकारला. त्याच्यानंतर जेव्हा गौरी गणपतीचा सण होता तेव्हा त्या विद्यार्थ्यांना वर्षा बंगल्यावर आणून त्यांच्या हस्ते गणपतीची आरती करणं. मला असं वाटतं बघा, आता लोक म्हणतात नटनट्यांना बोलवून आरती केली, तेवढंच दिसतं, परंतु तुम्हाला अनाथ मुलं पण आली होती, समाजातली दुर्लक्षित घटक देखील तिथे आले होते वर्षा बंगल्यावर. मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला कसा असतो हा सामान्यांनी पाहू नये का? 2.5 वर्ष तर हा बंगला सगळ्यांना बंदच होता, परंतु तो आता सामान्य जनतेसाठी खुला झाला आहे. ही अभिमानाची गोष्ट. ठाण्यामध्ये अनेक कार्यक्रम होतात. आता मुख्यमंत्र्यांच्या भोवती त्यांचं सुरक्षा रक्षक असतात, परंतु लोक स्टेजवर थेट येऊन त्यांच्यावर सेल्फी काढतात. ते कधी कोणाला रोखत नाही. आम्ही म्हणतो अरे मुख्यमंत्री आहेत, जरा सांभाळून राहा, एकदम अंगावर तुम्ही पडू नका असे, परंतु त्यांना त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. ते म्हणतात येऊ दे, लोकांना येऊ दे माझ्याकडे, थांबवू नका. तर त्यामुळे हा खूप मोठा फरक आहे जो जाणवतो, कारण ते खऱ्या अर्थाने लोकनायक आहेत, लोकांमधला नेता आहे. त्यांच्या भोवती कुठलंही कडं नाही आहे किंवा त्यांच्या भोवती अशी कोणतीही माणसं नाही आहे की ते त्यांना चुकीचं फीडिंग करतील किंवा सांगतील नाही आता साहेब भेटणार नाही. जेव्हा तुम्ही 5-5, 6-6 महिने जर का पक्ष नेतृत्वाला भेटू शकत नसाल, मग कशा पद्धतीने लोकांनी काम करायचं, हा विषय होता. खूप मोठा फरक आहे. म्हणजे कळत न कळत ती तुलना मनामध्ये येतेच. कारण असं आहे की आपण एखादा मेसेज पाठवला तर आपल्याला किमान 1 तासात तरी रिप्लाय मिळाला पाहिजे, ही अपेक्षा आमदारांची असू शकते. सामान्य कार्यकर्त्याला समजा आपण ठीक आहे म्हणून की थोडा वेळ लागेल, परंतु ते मेसेज पाहणं, मेसेजला रिप्लाय करणं, आपला मेसेज वाचलाय की नाही निदान ह्याची तरी पोचपावती मिळणं, हे जर का होत नसेल तर मग तो दुरावा निर्माण होतो. श्रीकांत शिंदे स्वतः डॉक्टर आहेत, चांगले शिकलेले आहेत, कल्याण लोकसभा मतदारसंघात 2दा निवडून आलेले आहेत कोणाचा बळी न घेता, आणि कधी ते असे पुढे पुढे नसतात किंवा मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून कुठे पुढे पुढे करणं किंवा काय ते मागे असतात. आणि त्वरित एखाद्याला खुर्ची त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ कोणी आलं तर त्वरित लगेच ते स्वतःची खुर्ची त्यांना ऑफर करतात आणि ऐकून घेतात. त्यामुळे पुष्कळ मोठा फरक आहे. आता एक बघा, सामूहिक सगळ्याच जणी मिळून आम्ही महिला आघाडी सांभाळतोय आणि गावाखेड्यात महिला सदस्य व्हाव्यात, बूथपर्यंत शिवदूत नेमणूकपर्यंत हे सगळं आहे.
आणि माझा आता जिल्हावाईज दौरा देखील मी सुरू केलेला आहे. अकोला जिल्ह्यापासून मी सुरुवात केली आहे. संबंध महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. मेंबरशिप ड्राईव्ह असेल, शिवदूत नेमणुका असतील आणि शाखापर्यंत अनेक महिला आज माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये काम करायला पुढे सरसावल्या आहेत. त्यामुळे महिला आघाडी बांधणं आणि केवळ महिला आघाडीच नाही तर अनेक इतर आहेत, जशी शिक्षक सेना असेल, बरेच क्षेत्र आहेत असे आता बघा सहकार क्षेत्र आहे, त्यामध्येही आमच्या काही महिला चांगलं काम करत आहेत. हाऊसिंग फेडरेशनच्या काही महिला त्या आहेत. त्यामुळे क्षेत्र खूप मोठे, बघा खूप मोठा कॅनव्हास आहे. प्रत्येकाला काम करण्याची संधी आहे. प्रत्येकाने आपापलं क्षेत्र निवडून पुढे जावं असंच मला वाटतं. बऱ्याचशा असं दिवसभरातल्या घडामोडी असतात, अनेक गोष्टी असतात. हो. आणि त्यातनं म्हणजे बाळासाहेब भवन असेल किंवा घर, स्वतःचं ऑफिस, अनेक बरोबर. लोकांशी भेटणं, संपर्क आहे. कशी ताई ही सगळी धावपळ कशी मॅनेज करता? एकतर आदल्या दिवशी किंवा एकतर पूर्ण आठवड्याचा प्लॅन साधारण मी तयार करते. आपल्याला एक तर थिंग्स टू डू ही माझी खूप लहानपणीपासूनची सवय आहे आणि मला लिहायला आवडतं. म्हणजे किती मोबाईलमध्ये असतं, कॅलेंडर असतं, सगळं असतं, बट स्टील आय प्रिफर टू राईट इन माय ओन हँडरायटिंग. मला ते करायला आवडतं. मी लिहिते, माझ्या स्वतःची डायरी असते, त्याच्यात आज काय आहे, कोणाला भेटायचं आहे, कुठला विषय आहे, हे साधारण सगळं डिटेलिंग माझ्या डायरीमध्ये असतं. आणि त्यामुळे जसा जसा दिवस जातो ते मी टिकमार्क करत की आता हे सगळं आज झालं, मग आज कुठली गोष्ट झाली नाही तर त्याचा पुढे कसा फॉलोअप करायचा आहे. हे तर एक तर दिनचर्या झाली. अर्थात माझी दिनचर्या म्हणजे सकाळी लवकर सुरू होते. म्हणजे फक्त मला रात्री जागरण मला अजिबात करायला आवडत नाही आणि सहनही होत नाही. तेवढा एकच मुद्दा मी माननीय मुख्यमंत्र्यांकडनं घेऊ शकणार नाही कदाचित, कारण ते उशिरापर्यंत काम करतात. कारण आपण पाहिलं त्यांची पहिल्यापासूनची जी सवय आहे की ते उशिरापर्यंत काम करतात, म्हणजे मध्यरात्रीपर्यंत काम करतात. आणि मग पूर्वी ते मुख्यमंत्री नव्हते तर थोडंसं त्यांचा दिवसाची सुरुवात कदाचित थोडी उशिरा सुरू होत असेल. परंतु मी अर्थात कॉलेजमध्ये शिकवायचे, सकाळी 7चं कॉलेज असायचं, त्यामुळे पहिल्यापासूनच लवकर उठायची सवय आहे. आणि मग एकंदरच किती आपण आमदार असं काही असलं तरी घरातल्या थोड्या ज्या काही जबाबदाऱ्या, सकाळची आपली काही कामं असतात ती आपल्यालाच करावी लागतात. किचनचा विषय असतील, काही पण. तर ते केल्यानंतर माझं साधारण प्राणायाम असतो, योगासनं किमान अर्धा तास तरी करावं. पेपर वाचन असतं, 2-3 पेपर चालले, मथळे आणि थोडे काही डिटेल बातम्या, मार्किंग्स असतात. पेपर मार्किंग करणं हे पहिल्यापासून मला आवडायचं. मला स्वतःच ते करायला आवडतं. काही महत्त्वाची बातमी असेल तर आता आपण फोटो काढतो, परंतु ती मार्क करून माझ्या ऑफिसमध्ये सगळ्या ते पेपर कटिंग्स चिटकवण्याची सगळं असिस्टंट सगळं ते करतात. आणि मग त्यातनं सभेमध्ये कुठले विषय घ्यायचे, येणाऱ्या अधिवेशनामध्ये कुठले विषय आपल्याला घेता येतील. अर्थात पूर्वी विरोधी पक्षात होतो तेव्हा वेगळी भूमिका असायची. आता सत्ताधारी असताना आपण सरकारला कसं डिफेंड करता येईल, कशा पद्धतीने जस्टिफाय करता येईल सरकारी निर्णय जे आहेत, तर याकडे खूप विचार करावा लागतो. सभागृहामध्ये जे आहे ते वेगवेगळी आयुधं वापरून जनतेच्या प्रश्नांना कसा न्याय देता येईल हे एक जिकरीचं काम असतं. परंतु ते असतं सभागृहात नियमित मी जाते. म्हणजे माझी साधारण सवय आहे की मी कधी आत्तापर्यंत अधिवेशनाला दांडी मारलेली नाही आहे. अर्थात 2 दिवस फक्त म्हणजे कोरोनाच्याकडनं रिकवर होत होते तेव्हा मी 2-3 दिवस शेवटचे नव्हते गेले. पण तरी माझा नेहमी प्रयत्न असतो की सभागृहात पूर्ण वेळ उपस्थित राहावं. म्हणजे केवळ आपलं बोलून निघून जायचं असं नाही, परंतु इतर लोकही काय बोलतायत, कशा पद्धतीने ते त्यांचे विचार मांडतायत, कुठल्या विषयांना हात घालतायत, हे महत्त्वाचं असतं. कारण सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रश्नांची तिथे चर्चा लावतात. द हिंदू या वर्तमानपत्रामध्ये की बीडमध्ये सर्रास महिलांची गर्भाशय काढली जात आहेत. का तर त्या ऊस मजूर आहेत, शेतमजूर आहेत आणि त्यांना ते जे
काम करणं कठीण जातं. 4 दिवस त्यांचा पगार खाडा होतो त्यांना त्यांना योग्य ती विश्रांती मिळत नाही. आणि म्हणून अ विलेज अ टाउन विदाउट वूम्स असं एक आर्टिकल आलं होतं आणि हे माझ्या वाचण्यात आलं आणि त्यामुळे हा प्रश्न मी सभागृहात घेतला. त्याच्यानंतर एक त्याच्यावर कमिटी स्थापन झाली. माननीय नीलमताई गोरे या त्या समितीच्या अध्यक्ष होत्या. आम्ही दौरे केले बीडला वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी, साखर आयुक्त असतील, कामगार आयुक्त असतील यांच्याशी बोलून आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये काही SOPs तयार झाल्या, काही मार्गदर्शक तत्त्वे तयार झाले आणि कशा पद्धतीने या महिलांचं हे अनावश्यक असलेलं हिस्टेक्टॉमीज टाळता येतील ह्यावर ठोस काही उपाययोजना देखील करता आल्या. त्यामुळे अनेक विषय असतात. आपण जागरूक राहिलं तर आपल्याला, आणि मुख्य म्हणजे तुमचं फिरणं असलं पाहिजे. तुम्ही जर का मुंबईच्या बाहेरच पडला नाहीत, तुम्ही कुठे गेलाच नाहीत गावाखेड्यात, तर तुम्हाला लोकांच्या समस्या कशा समजणार? शहरात थांबून तुम्हाला ग्रामीण भागातले प्रश्न समजणार नाही. निश्चित अर्थात. ताई, हे पाहताना आता आपण गेल्या वर्षभरातल्या अनेक प्रकल्पांविषयी ऐकतो पाहतो. आता आपण चाललेलो आहोत, मला वाटतं त्यासोबतच समृद्धी महामार्ग नाही पण ट्रान्स हार्बर लिंक रोड इथे सुरू होतो. तर असे वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे मोठे प्रोजेक्ट असतील, कोस्टल रोड असेल, मेट्रोचे प्रोजेक्ट असतील, कुठेतरी स्थगिती होती, कुठेतरी थांबले होते, मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली गेली होती किंवा अशा सगळ्या गोष्टींमध्ये काही पुनर्विकासाचे प्रश्न होते. तर ह्याकडे बघण्याचं आपलं काय दृष्टिकोन? बघा, आता मुंबईचं सुशोभीकरण, मुंबई एक आंतरराष्ट्रीय शहर आहे, ते कसं असावं, त्याची स्वच्छता असेल, त्याचं एकंदरच फेस अपलिफ्टिंग असेल, सुशोभीकरण असेल. आता बघा तुम्ही वर्षभरात आपल्याला फरक जाणवतोय. एक व्हिज्युअल इम्पॅक्ट असतो की आपलं शहर छान दिसतंय, सुंदर दिसतंय. आता काहीतरी म्हणजे त्याच्यात LED लाईट्स लावण्यासारखे छोटेसे विषय असतील, परंतु ते एक वेगळा लुक देऊन जातात. आता ट्रान्स हार्बर लिंक होणार आहे लवकरच. तुम्ही थेट अलिबागला 20 मिनिटात पोहोचणार. त्याच्यानंतर वरळी शिवडी जो उन्नत मार्ग तो असेल. त्याच्यानंतर कोस्टल रोड, त्याच्यातही काही मच्छीमारांच्या समस्या होत्या, त्या खरं सोप्या होत्या सोडवण्यासारख्या. पण त्यावेळेच्या महाविकास आघाडी सरकारने तिथले लोकल आमदार होते वरळीचे आदित्य ठाकरे. आता त्यांनी त्याबाबत काय केलं मला माहिती नाही, पण सरकार बदलल्यावर ती समस्या पण लगेच सॉल्व्ह झाली, लगेच झाली. मग ती अगोदर का नाही झाली? तुम्ही कोणाच्या दबावाखाली होतात? का ते होत नव्हतं? संप मिटवू शकलेले सरकार 6 महिने किती मोठं नुकसान झालं, करोडोंचं नुकसान झालं. आज अनेक वर्ष आम्ही ऐकतोय की ST डेपोचं नूतनीकरण होणार, त्याचा योग्य ते पद्धत अधिक चांगला उपयोग होणार. पण बघा ना, एक छोटीशी गोष्ट होती की तुम्ही प्रवासी संख्या कशी वाढवणार? महिलांना 50% सूट दिली तिकिटामध्ये, अजून काय पाहिजे? त्यामुळे महिला ज्या एकदा माहेरी जात होत्या वर्षातनं, त्या आता वर्षातनं 4दा जायला लागल्यात. किंवा त्यांचा जो प्रवास करण्याचा कॉन्फिडन्स वाढला की मी कोणासमोर हात कसे पसरू. कधी कधी नवऱ्याकडे पैसे मागायलाही संकोच वाटतो की मला माहेरी जायचंय, भावाकडे जायचंय. पण 50% सूट मिळाली. ज्येष्ठ नागरिकांना तर पूर्ण मोफत तिकीट. किती त्याच्यावर जोक्स व्हायरल झाले, पण आज आपण पाहतोय की ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की काही गोष्टी पॉझिटिव्हली आपण बघितल्या पाहिजे. मग बचत गटाच्या महिलांचं फिरतं भांडवल असेल ते वाढवलेलं आहे. महिला पोलीस अधिक म्हणजे त्यांचं पण काही समस्या आहे, त्याच्या बाबतीत देखील आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो. आशा वर्कर्स असतील, अंगणवाडी सेविका असतील, अनेक वर्गातल्या महिलांचे गेल्या आठवड्यातच लेक लाडकी योजना. हो, लेक लाडकी योजना ही इतकी लँडमार्क योजना आहे. बरं झालं तुम्ही आठवण दिलीत मला की बघा, अजूनही अनेक घरांमध्ये मुलगी जन्माला आली की थोडंसं नाक मुरडलं जातं किंवा ठीक आहे, किंवा खोटं खोटं आनंद व्यक्त केला जातो की नाही नाही, मुलगा मुलगी एक समान आहे. परंतु त्या पालकांना चिंता असते की आता कसं वाढवणार. परंतु सरकारने ती देखील चिंता दूर केलेली आहे की मुलीचा जन्म होताच पहिले 5,000, नंतर टप्प्याटप्प्याने 8,000, 6,000 आणि असं करता करता 18 वर्षाची झाल्यावर 75,000. त्याच्यामुळे 1,01,000 रुपये त्या मुलीला थेट मिळणार आहे. लखपती करण्याची योजना आहे. म्हणजे ती मुलगी जन्माला आली तीच लक्ष्मी घेऊन आली असं म्हणायला हरकत. बरोबर. त्यामुळे बघा ना, किती लँडमार्क योजना आहे. तर अशा गोष्टी या आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करावं लागतं. बरोबर. आपण संघटनात्मक बघतोय, नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून पाहतोय, तर ताई मला वाटतं
की सगळीकडे काम होतं, म्हणजे कुठेतरी संघटनेला बळ दिलं हो. जातंय, महिलांना कुठेतरी मला वाटतं हम्म. प्राधान्य दिलं गेलं नव्हतं, तर ते पटलावर असेल, म्हणजे अगदीच विधिमंडळात हो. असेल त्यांची, किंवा पक्षाच्या पण उच्चपदी त्यांची नियुक्ती होतीये. सर्वसामान्य महिलांना पण एक मला वाटतं रोजगाराच्या संधी असतील, किंवा त्या माध्यमातून त्यांना कुठेतरी एक आत्मसन्मान. खरं तर नवरात्रीमध्ये हा यापेक्षा वेगळा आणखीन काय सांगू आपण? हो ना, निश्चितच. बघा ना, आज भावनाताई गवळी शिवसेनेत इतकी वर्ष आहेत, वन ऑफ द यंगेस्ट मेंबर ऑफ द पार्लमेंट म्हणून त्यांची ख्याती आहे. 5 टर्म एका मतदारसंघातून त्या निवडून येत आहेत. ही काही मामूली गोष्ट नाही आहे. परंतु त्यांना कधीच पक्षामध्ये काही योग्य स्थान नाही मिळालं. ते आज माननीय एकनाथजी शिंदे यांनी दिलं, त्यांना नेता केलं पक्षाचं. नीलमताई गोरे तर उपसभापती आहेतच, परंतु त्यांच्यासारखी व्यक्तिमत्व पक्षाचं नेतृत्व करावं ही संधी त्यांना नव्हती मिळाली. ती त्यांना माननीय एकनाथजी शिंदे यांनी मिळवून दिली. माजी सचिवपदी नियुक्ती केली आणि 8 उपनेत्या आहेत महिला. मला असं वाटतं की एकनाथजी शिंदे हे बाळासाहेब जसे विचार करायचे तसेच विचार ते करतात, की आरक्षण नसतानाही महिलांना पुढे आणलं. बघा आता तृष्णा विश्वासराव या सभागृह नेत्या त्यांना केलं शिवसेनेमध्ये. त्याच्यानंतर पहिल्या महापौर विशाखा राऊत झाल्या शिवसेनेच्या. त्यामुळे ज्या असं आपण समजतो की पुरुषांचीच मक्तेदारी काही पदांवर आहे, तर तसं नाही आहे. समान संधी. बघा आता मी जेव्हा विधान परिषदेवर मला पाठवण्यात आलं त्यावेळेला 2 जागा होत्या, एक अनिल परब आणि एक मी. त्यामुळे 50% आरक्षण म्हणायला हरकत नाही. एका महिलेला दिलं, एका पुरुषाला. विधिमंडळात किंवा संसदेत येण्याआधी बाळासाहेबांनी ते ठरवलं होतं, किंवा त्यानुसार तुम्हाला ते मिळालं. हो, म्हणजे बाळासाहेब ठाकरे असा त्यांनी एकतर कधी जातीभेद किंवा कधी कोणाची जातपात विचारली नाही, कधी कोणाचा धर्म विचारला नाही की तू कोणत्या जाती धर्माचा आहे. स्त्री पुरुषही भेदभाव त्यांनी केला नाही, परंतु त्यांनी महिलांचा मान सन्मान याबाबत ते, आणि त्यांना महिला आघाडी त्यांना अशी लेचीपेची नको होती म्हणून त्यांनी रणरागिणी म्हणायच्या, अच्छा. की या रणांगण गाजवणाऱ्या अशा आणि प्रकारे. मुळात महिला आघाडीचा मला वाटतं मानसही तोच होता, की हो. जिथे कोणीतरी म्हणलं तर त्याला त्या खळखटाक तिथेच उत्तर देणं, हेच मला वाटतं हो, नेहमी आपण कौशल्य. पहा ना, इवन म्हणजे कदाचित कोणाला निगेटिव्ह वाटते, पण मीनाताई कांबळी यांनी त्यावेळेला अर्थात निखिल वागळे यांच्याशी जे शिवसेनेचं एक वेगळं मत होतं, वैर असेल असं म्हणूया आपण, तर त्यावेळी त्यांनी जी भूमिका घेतली मीनाताई कांबळी, की कुठचाही पाठचा पुढचा विचार न करता ती शिवसेनेची स्टाईल त्यावेळची होती आणि त्या पद्धतीने तेव्हा महिला आघाडी तसंच वागत होती. आजही ती जी आहे मूळ स्टाईल, पण आता आम्ही सत्तेत असल्यामुळे तसं वागत नाही. अर्थात आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि सर्वच पक्षाच्या इमेजची काळजी आहे. आपण स्त्री शक्ती केंद्र आणि मला वाटतं पूर्वक विचारेन किंवा राहून गेला विधिमंडळात जेव्हा आपण शिक्षिका म्हणून मला वाटतं गेली 3 दशकं आपण कार्यरत होतात. एक शाळेतल्या बाई आणि ते आता विधान परिषदेतल्या एक जबाबदार प्रतिनिधी, आपण लोकप्रतिनिधी म्हणूयात. तर ताई काय सांगाल आपल्या विधिमंडळातल्या भूमिकेबद्दल? बघा, मी शिक्षिका म्हणून एक नेहमी हार्डकोर राहिलेली आहे आणि नो नॉनसेन्स अशा प्रकारचंच माझं विद्यार्थ्यांमध्ये इमेज होती. पण नंतर कालांतराने नंतर ते माझ्याशी खूप छान बोलायचे पण, किंवा फ्रेंडली व्हायचे. आजही म्हणजे माझी जी पहिली विद्यार्थिनी आहे पिंकी थानावाला 1989, ती सुद्धा आज माझ्या संपर्कात आहे. तिच्या मुलाच्या लग्नाला पण मी गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांशी माझा कनेक्ट खूप चांगला होता आणि ते जे एक शिस्तप्रिय असणं किंवा टू द पॉईंट बोलणं किंवा थेट योग्य शब्दात प्रश्न मांडता येणं, हे जे मी तिकडे काही मला करता आलं ते मला इथे करता येतं आहे. आणि इथे देखील हे बघा, शिस्त ही जीवनाला असतेच, असायलाच पाहिजे, त्याचा सगळीकडेच उपयोग होतो. आणि जसं मी म्हटलं की अभ्यासू, बघा प्रत्येक आमदाराला आज अभ्यास करावाच लागतो. जो अभ्यास करतो तो सक्सेसफुल होतो. त्यामुळे तुमचा जो रिसर्च आहे, तुमचं वाचन आहे, हे तुम्हाला पुढे निश्चितच घेऊन जातं. आणि ते आपल्याला शेवटी आपण हे कशासाठी करतो, तर लोकांच्या, बघा आता मी ज्या प्रोफेशनला रिप्रेझेंट करते, कॉलेजचे प्रोफेसर्स, तर त्यांचा पेन्शनचा प्रश्न होता, तर तो कुठेतरी माझ्या माध्यमातून तो सॉल्व्ह झाला. तर याचा मला आनंद आहे ना, म्हणजे आपण आपल्या फॅकल्टीसाठी काहीतरी करतो आहे. अशा खूप गोष्टी आहेत.
त्यामुळे विधिमंडळ हे एक उत्तम आणि त्यातल्या त्यात विधान परिषद, कारण तिकडे तुम्हाला बोलण्यासाठी अधिक वाव मिळतो. वरिष्ठ सभागृह असल्यामुळे ज्येष्ठांचं, वरिष्ठांचं म्हणा, अभ्यासू लोकांचं म्हणा, तर तिथे तुम्हाला बोलायला संधी पण पुष्कळ उपलब्ध असते. आणि कदाचित मला वाटतं एक मतदारसंघाची मांडणी करणं सोपं असतं. हो. जेव्हा तुम्ही परिषदेत जाता तेव्हा तुम्ही अनेक लोकांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तिथे जाता. बरोबर. मतदारसंघाचा तुमचं ठराविक नसतं, त्यावेळी तुम्ही संबंध महाराष्ट्राविषयी चर्चा करता. त्यामुळे हे आणखीन चॅलेंजिंग असणं आणि कुठल्याही विषयावर तुम्ही बोलू शकता. बरोबर. असं तुम्हाला कोणी म्हणणार नाही की हा तुमचा विषय नाहीये. कारण बघा, शिवसैनिक येतात पुढे सगळ्या महाराष्ट्रातून की आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे काय म्हणणार आहे आणि आपण कोणता विचार घेऊन जायचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तेच विचार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॅरी फॉरवर्ड करतायत. आज तुम्ही पाहताय की पूर्ण वाणिज्य डिग्रीज हा सगळा असा आहे. आणि पर्यंत सगळं समोर आणि मुख्य म्हणजे समोर मुंबई महानगरपालिका दिसते. धोरण आणि ध्येय स्पष्ट आहे आपलं की मुंबई महानगर एक काबीज करायचं. पाहिलं की आपण आझाद मैदानावर आलो होतो. खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक असं महत्व आहे या जागेला. आणि तिथून मला वाटतं उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. पहिल्यांदा आपण आझाद मैदान, काय सांगाल ताई? बघा, आता हा एक केवळ कोइन्सिडन्स किंवा आपण काही समीकरण असं जोडू शकतो की शिवसेनेला काही लोकांच्या कचाट्यातून आझाद केले गेलेलं आहे आणि ते माननीय एकनाथजी शिंदे यांनी केलं. ते काम म्हणजे एक बंड पुकारलं आणि आज अनेक आमदार, खासदार त्यांच्यासोबत आहे, अनेक शिवसैनिक त्यांच्याबरोबर इथे आले. ज्या काही गोष्टी आम्हाला तिकडे पटत नव्हत्या, काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाणं आणि एकंदरच जे वंदनीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की मी माझ्या पक्षाची काँग्रेस होऊ देणार नाही, असे बरे आपण सगळे ते विचार त्यांचे ऐकलेले आहेत. आणि त्यामुळे ज्या काही सगळ्या गोष्टी मतदार, एकतर आपण मतदारांशी गद्दारी केली, कारण मतदारांनी तुम्हाला दोघांना बघून मतदान केलं होतं आणि नंतर तुम्ही सरळ सरळ युती तोडायची आणि दुसऱ्याबरोबर संसार थाटायचा, ही अनैतिकता जी झाली राजकीय. त्यामुळे दसरा मेळाव्याला आणि मागच्या वेळा चिन्ह आणि नाव जे आहे ते माननीय एकनाथ शिंदे यांच्याकडे नव्हतं, ते आज आहे. ही मोठी गोष्ट आहे. आणि दसरा मेळावा बघा, बाळासाहेबांची जी खरी शिवसेना आहे, विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे आहेत, धर्मवीर आनंद दिघे यांनी जो रस्ता आम्हा सर्वांना दाखवला, भले आमच्यासारख्या शिवसैनिकांनी त्यांना पाहिलं नसेल, परंतु त्यांचे विचार माननीय एकनाथजी शिंदे यांच्या मार्फत आम्ही जे पाहतोय की लोकांसाठी काम करणारा नेता, एक तुम्हाला 24 तास उपलब्ध असलेला नेता, ही त्यांची जी ख्याती आहे. त्यामुळे निश्चितच उद्याचा दसरा मेळावा अतिशय भव्य असा होणार आहे. एक विशेष महत्व आहे सगळीकडे. मला वाटते भगवमय मुंबई झालेली आहे. आणि आझाद मैदानावर आपण एक विचारांचं सोनं लुटण्यासाठी बघा, स्थान एक स्थान महात्म्य असतं, समजू शकतो, पण त्या जर का शिवतीर्थावर उद्या काँग्रेसचे विचार कोणी बोलून दाखवणार असेल आणि सावरकरांना शिव्या घालणाऱ्या लोकांच्या बरोबर तुम्ही बसणार असाल, हाच जर का तुमचा विचार असेल, तर ते विचार ऐकायला कोण कशाला जाईल. आता तुम्ही समाजवादी पक्षाबरोबर पण बसाल, MIM बरोबर पण बसाल, मग 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 कसले विचार तुम्ही देणार आहात? कारण नुसतं म्हणून चालणार नाही ना. सावरकरांविषयी कोणी वाईट बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही, पण तुम्ही तरी त्यांच्यावर जाऊन बसणार, म्हणजे तुम्ही खपवून घेतच आहात ना.